नमस्कार मंडळी. तर मी कायम तुम्हाला म्हणत असते की आंब्याचा सीझन आहे, तर आंब्याच्या खूप साऱ्या रेसिपीज झाल्याच पाहिजेत. तर बघू शकता आज आपण आंब्याची पुरणपोळी बनवतो आणि किती टम्म फुगली आहे आणि खूप वेळापर्यंत मऊ लुसलुशीत राहते. त्यासाठी योग्य प्रमाण, आपण पीठ किती घ्यायचं आहे, परत सारण कसं बनवायचं याचं एकदम परफेक्ट प्रमाण मी सांगितलं आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, पीठ मळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्याला रेस्टला ठेवायचं असतं. तर मी ते एक चाळण घेतले आणि अर्धा कप मी ते गव्हाचं पीठ घेतलं आहे, जे आपण नॉर्मल चपातीसाठी वापरतो, आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर 1 कप मैदा 1 कप गव्हाचं पीठ असंही वापरू शकता. पूर्ण एकसारखं पीठ पण मिक्स घेतलं आहे मी ते. आणि याला छान असं चाळून घ्यायचं. जरी आपण पीठ चाळून ठेवतो तरीसुद्धा जेव्हा आपण कणिक मळतो ना तेव्हा पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे पीठ हलकं होतं आणि पीठ छान मळलं जातं मऊ लुसलुशीत. आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. कधीही पिठामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकले ना तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते सगळ्या पिठाला एकसारखे लागतात. नाही तर हळदीचे डाग पडतात पिठाला आणि ते व्यवस्थित मिक्स होत नाही. म्हणून आधी छान ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे आणि मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. हळूहळू पाणी टाकायचं, नाही तर पाण्याचा अंदाज येत नाही. आणि खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, पण असं मऊ लुसलुशीत पीठ मळून तयार करायचं आहे. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच. अगदी छान त्याचा लुसलुशीत गोळा तयार झाला पाहिजे. जेव्हा आपण बोटाने दाबतो तेव्हा सहज ते दाबलं गेलं पाहिजे, इथपर्यंत छान मऊ मळून घ्यायचं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. कधीही पीठ मळताना मी आधी तेल घालत नाही. तेल पीठ मळून झाल्यानंतर घालायचं आणि मग मॉलिश करायचं. याने पिठाचा रिझल्ट आहे तो छान मिळतो. मी नेहमी सांगत असते की कधी पिठाचा पदार्थ आपण करतोय, मग भाकरी, चपाती, पोळी काहीही असू दे, पीठ छान मळणं हा मेन रोल असतो. पीठ छान मळलं ना की पदार्थ आपला अजिबात बिघडत नाही, एकदम छान होतो. आणि जेवढं पीठ आपण छान मळू तेवढं लाटायला सोपं होऊन जातं. म्हणून पदार्थातील बऱ्यापैकी मेहनत आहे ती पीठ मळायलाच वापरायची. बघू शकता छान असं लुसलुशीत पीठ मळून तयार झालेलं आहे. ह्या पिठाचा आता आपल्याला क्रॅक फ्री असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे छान तो फुलतो. आणि कोणत्याही कॉटनच्या कपड्याला चांगल्या पाण्यामध्ये डुबवायचं, घट्ट पिळायचं आणि मग ह्याच्यावर झाकून ठेवायचं आणि अर्ध्या तासाची रेस्ट यायला द्यायचे, म्हणजे छान पीठ फुलून येतं आणि आपल्या पोळ्या आहेत त्या मऊ लुसलुशीत होतात. तर आता तोपर्यंत आपण सारण आहे ते करूया. तर मी इथे हापूस आंबा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता, पण छान पिकलेला, रसरशीत पाहिजे, गोडीला एकदम उत्तम पाहिजे, कुठेही आंबट असता कामा नये, म्हणजे आपला पदार्थ छान होतो. आणि आंबा कधीही आपल्याला 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये डुबवत ठेवायचं आहे, म्हणजे त्याची हीट आहे ती कमी होते आणि मगच त्याला स्वच्छ असं धुवून घेऊन आपल्याला वापरायचं आहे. तर मी छान असा धुवून घेतला आंबा आणि छान असा कॉटनच्या कापडाने त्याला स्वच्छ असा कोरडा पुसून घ्यायचा, कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी नको आहे. अजिबात पाणी न वापरता आपल्याला याचा पल्प आहे तो करून घ्यायचा आहे. तर आंबा तुम्ही बघू शकता किती छान मस्त पिकलेला आहे. हा आमचा घरचा आंबा आहे. मी तुम्हाला चिरून दाखवते. एकदम मस्त रसरशीत. मेन म्हणजे याच्यावर कोणतंही औषध फवारणी न करता याला पिकवलेलं आहे, त्यामुळे एकदम नॅचरली असा हा आंबा आहे. तर जेव्हा मी याला कट करते तर तुम्ही बघू शकता चॉपिंग बोर्डवर याचा रस गळलेला आहे. अक्षरशः एवढा हा रसरशीत आंबा आहे. आणि कलर तर तुम्ही बघू शकता, हा नॅचरली कलर आहे, कोणतंही केमिकल न यूज करता पिकवलेला आणि वाढवलेला. याची चव काही वेगळीच असते. आता या आंब्याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचं आहे. मी याआधीही खूप अशा ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेत की पल्प याच्यातून कसा काढायचा हात न राड होता आणि कमी मेहनतीमध्ये. तर त्यातलीच ही एक ट्रिक आहे. आपल्याला असे चौकोन चौकोन कट मारून घ्यायचे आहेत. पूर्ण सालीपर्यंत खोलवर कट मारायचे, म्हणजे गाभा आहे तो पटकन निघतो. आणि कोणताही बोट चमचा, म्हणजे आपण पोहे उपीट खायला वापरतो तसा चमचा घ्यायचा. फक्त चमच्याला चांगली धार असली पाहिजे आणि व्यवस्थित असा गोल फिरवला ना की सगळा पल्प आहे तो इझिली निघतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जेव्हा आपण काढतो पल्प तेव्हा आपला हातही राड होत नाही आणि आंब्याचा पल्प आहे तो अजिबात वेस्टही जात नाही. त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही पल्प काढू शकता. जर तुम्हाला स्क्वेअर असे क्यूब हवे असतील आंब्याचे डेकोरेशनसाठी तेव्हासुद्धा ही पद्धत खूप मस्त वाटते. तर मी सगळा पल्प इथे काढून घेतलेला आहे. बघू शकता एका आंब्याचा पूर्ण पल्प आहे हा. तर आता याला व्यवस्थित मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या फोडी आहेत त्या मी ॲड केल्यात. फक्त मिक्सरचं भांडं ओला असू दे नको याची काळजी घ्यायची. आणि याच्यामध्ये आपल्याला साखर, वेलची काहीच ॲड करायची नाही आहे. फक्त थोड्या 5-6 अशा केसरच्या काड्या ॲड करायच्या, कारण मँगो केसरचं कॉम्बिनेशन आहे ते खूप छान जातं. पण पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला ॲड करायच्या नसतील तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल. आणि याची छान अशी पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता.
एकदम छान प्युरी झाली पाहिजे। जर तुम्हाला शंका असेल की ही प्युरीमध्ये थोडे थोडे चंक्स आहेत आंब्याचे, तर तुम्ही एकदा गाळून घ्या, पण त्याच्यामध्ये चंक्स अजिबात ठेवायचे नाहीत। खूप छान वास येत होता जेव्हा त्याला पिसलं तेव्हा। आंबा खूप छान होता चवीला। तुम्ही बघू शकता किती छान नॅचरल कलर आलेला आहे याला, आणि मस्त असं फाईन याला मी पेस्टमध्ये वाटून घेतलेलं आहे। मला इथे गरज वाटली नाही गाळायची, पण तुम्हाला गरज वाटली तर नक्की गाळून घ्या, नाहीतर मग काय होतं, जर छोटे छोटे चंक्स जरी आंब्याचे असले ते पोळी लाटताना पोळी फाटू शकते, त्यामुळे याची काळजी घ्यायची। आणि इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, जो शिऱ्यासाठी आपण वापरतो तो वाला रवा आहे हा। तर तो रवा 1 वाटी घेतला, म्हणजे 1 वाटीपेक्षा हलका कमीच रवा आहे, आणि 1 वाटी फुल भरून पल्प घेतला, म्हणजे पल्पपेक्षा रवा आहे त्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवायची। तर आता मी एका सॉसपॅनमध्ये अर्धी वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 2 वाटीच्या सामानासाठी 1.5 वाटी पाणी आणि दुधाचं कॉम्बिनेशन ठेवायचं। हे परफेक्ट प्रमाण आहे, म्हणजे रवा छान शिजला जातो। आता सर्वात आधी आपल्याला हे पाणी आहे दूध मिक्स केलेलं ते गरम करत ठेवायचं। एका साईडला पाणी गरम होतं आहे तोपर्यंत मी एक पॅन गॅसवरती ठेवलेलं आहे, आणि छान पॅन गरम झालं की याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे 2.5 चमचे। खूप जास्त सुरुवातीला घालायचं नाही, नंतर मग आपण घालतो ना तेव्हा तुपाचं प्रमाण खूप होतं, त्यामुळे सुरुवातीला 2.5 चमचेच तूप घालायचं आहे। तूप छान तापलं की गॅस बारीक करायचा, आणि मग याच्यामध्ये सगळा रवा आहे तो घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे रव्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत। खूप जास्त डार्क कलरवरती भाजायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता जसं तुपामध्ये रवा घातला ना तर त्याच्या गुठळ्या झाल्या, त्या गुठळ्या मोडत आपल्याला हलकंसं मीठ घालून याला परतून घ्यायचं आहे। खूप कमी मीठ घालायचं, पण मिठाने चव छान येते। आणि छान रवा भाजला गेला की दूध आणि पाणी जे उकळलं होतं ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये पसरून घालायचं, उकळतच घालायचं, कोमट वगैरे घालायचं नाही, नाहीतर मग चिकट होतं आपलं सारण आहे ते। तर व्यवस्थित मी पाणी घातलं आणि त्याला छान मिक्स करून घेतलं आहे। ह्या स्टेजला गुठळ्या होण्याची शक्यता असते, पण गुठळ्या मोडत मोडत आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। गुठळ्या जर चुकून तशाच राहिल्या तर त्याच्या आतमध्ये सुका रवा असतो आणि तो शिजला जात नाही, आणि मग पोळी फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे ही गोष्ट काळजीपूर्वक करायची। सगळ्या गुठळ्या व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मोडायच्या। तुम्हाला जर हवा असेल तर पोटॅटो मॅशर असतं त्याचा सुद्धा उपयोग केला तरी चालेल, पण सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या गेल्या पाहिजेत। आता हे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं, आणि याला 2 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची, म्हणजे झाकण ठेवायचं, गॅस बारीकच ठेवायचा, आणि 2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला याला वाफ देऊन घ्यायचं आहे। म्हणजे आपण याच्यामध्ये पाणी आहे ते कमी प्रमाणात वापरले, कारण सारण आहे ते चिकट होऊ नये म्हणून, पण रवाही कच्चा राहता कामा नये म्हणून ही स्टेप करायची। तर 2 मिनिटाची वाफ दिल्यानंतर बघू शकता रवा छान सुटसुटीत झाला आहे। तर ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये पल्प घालायचं आहे, सगळा पल्प व्यवस्थित घालायचा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हाही आपण पल्प याच्यामध्ये घालतो तेव्हा पुन्हा गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं। गॅस तुम्हाला ह्या स्टेजला वाटत असेल तर तुम्ही बंद केलात तरी चालेल, छान मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा गॅस लावलात तरी चालेल, पण व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि खालून लागू द्यायचं नाही। चुकून जरी रवा खालून लागला तर त्याचा करपट वास आहे तो सारणाला येऊ शकतो, म्हणून काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायच्या। तर बघू शकता व्यवस्थित अशा रव्याच्या गुठळ्या मोडून पल्प आणि रवा आहे तो सगळा एकजीव करून घेतला आहे मी। तर आता तुम्हाला हवं तर ह्या स्टेजला गॅस चालू केलात तरी चालेल, पण रवा खालून अजिबात लागू द्यायचा नाही। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता ज्या वाटीने आपण रवा आणि पल्प मोजून घेतला होता ना त्याच वाटीने 1 वाटी भरून इथे साखर घालायचे। साखरेचं प्रमाण मी 1 वाटीचं यासाठी ठेवलं आहे कारण याच्यामध्ये नुसता आपण आंबा वापरत नाही आहे, तर रवासुद्धा वापरतो, वरून कणकेचं कवर येणार, त्यामुळे सगळ्याचा कॉम्बिनेशन मिळून गोडवा आहे तो एकदम परफेक्ट येण्यासाठी 1 वाटी साखरेचं प्रमाण इथे मी योग्य प्रमाणात वापरलेलं आहे। याने परफेक्ट असा गोडवा येतो आपल्या पोळीला। तर व्यवस्थित साखर अशी मिक्स करून घ्यायची। जशी का साखरेला हीट लागते तर साखर विरघळायला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा मिश्रण आहे ते पातळ व्हायला सुरुवात होतं। जेवढं घट्ट मिश्रण आपण करून घेतलं होतं ना तेवढंच घट्ट होईपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं, आणि ह्या स्टेजला उरलेल्या सगळ्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या। जर तुम्हाला जरा जरी गुठळ्या वाटत असतील तर तुम्ही आपण जसं नॉर्मल सारण आहे ते म्हणजे पुरण आहे ते कसं गाळून घेतो तसं हे गाळून घेतलात तरी चालेल, पण एकही गुठळी असता कामा नये। तर बघू शकता मी चमच्यानेच सगळ्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घेतलेत, मला चाळणीची गरज लागली नाही, पण तुम्हाला वाटली तर तुम्ही नक्की चाळून घ्या, नाही तर आपल्या पोळ्या फाटण्याची शक्यता असते। तर सगळं सारण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे।
आता लास्टला याच्यामध्ये चमचाभर तूप घातले म्हणजे सारण छान मऊसूत होतं. आणि जसं डाळीचं पुरण आपण घट्ट करतो ना तेवढंच घट्ट त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे सारण ठेवायचं आहे, कारण गार झाल्यानंतर ते अजून घट्ट होतं. तर बघू शकता मस्त असं घट्ट झालेलं आहे. याच्याहून ते घट्ट होणार. तर ह्या स्टेजला मी गॅस आहे तो बंद केला आहे, म्हणजे छान असं ते घट्ट होतं. खूप जर घट्ट केलात तर एकदम कडक होतं सारण आणि आपली पोळी आहे ती छान म्हणजे पोळीमध्ये छान स्प्रेड होत नाही आणि ती फाटू शकते. तर पोळी न फाटता छान टम्म फुगावी यासाठी खूप बारीक सारीक टिप्स मी सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या लक्षात ठेवून व्यवस्थित सगळे रेसिपीचे स्टेप आहेत ते फॉलो केलात तर पहिल्याच प्रयत्नात तुमचा हे पदार्थ एकदम परफेक्ट बनेल एवढं नक्की. तर मी ते काय केलं आहे, सगळं सारण आहे ते पॅनमध्ये काढून एका ताटामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने, कारण याला छान 100% गार करून मगच आपल्याला पोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. गरम गरम सारणाच्या पोळ्या बनवू शकत नाही, त्याला पाणी सुटत राहतं आणि व्यवस्थित त्या लाटल्या जात नाहीत. तर बघू शकता सारण छान गार झालं आहे, 100% गार झालं आहे. ते हातालाही चिटकत नाही. हलकासर गोळा केला तर त्याचं बाइंडिंग एकदम परफेक्ट येतं आहे. तर आपलं सारण एकदम परफेक्ट तयार झालं आहे. आता याच्यामध्ये चमचाभर तूप घातलं आहे मी आणि पुन्हा एकदा याला छान असं मळून घ्यायचं आहे. हलक्या हाताने मळायचं आहे म्हणजे तूप सगळ्या बाजूने एकसारखं लागतं आणि पिठाला म्हणजे त्या सारणाला छान अशी शाईन येते, म्हणून ही स्टेप करायची. सगळं सारण मी व्यवस्थित असं गोळा करून घेतलेलं आहे बघू शकता. आता याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. जेवढी पोळी तुम्हाला लहान मोठी करायची आहे त्यानुसार याचे गोळे करून घ्यायचे. बघू शकता हाताला न चिकटता व्यवस्थित असे याचे गोळे तयार होत आहेत आणि मस्त शायनी गोळे तयार झालेले आहेत. लहान मुलांना छोटे छोटे लाडू जरी वळून दिलात ना तर असं खाल्लं तरी खूप छान लागतं, खूप आवडीने खातात लहान मुलं. तर बघू शकता छान असे गोळे इथे तयार झालेले आहेत आणि पिठाचा गोळा आहे तो सारणाच्या गोळ्यापेक्षा थोडा लहान ठेवायचा म्हणजे पोळी छान मस्त भरीव अशी होते. तर सगळे गोळे करून घेतलेले आहेत. एवढ्या पिठाचे 8 गोळे झालेत म्हणजे परफेक्ट अशा 8 पोळ्या तयार होतात. आता हे गोळे आहेत ते व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, नाही तर वरची लेअर आहे ती कडक होते. आणि आता आपण पीठ बघूया. तर छान असं मस्त मुलायम झालं होतं. याला पुन्हा एकदा चमचाभर तेल लावलेलं आहे. पीठ मळताना कधीही तेलच लावायचं, तूप अजिबात लावायचं नाही, नाहीतर तूप आहे ते गोठतं आणि पीठ असं सैलसर होत नाही, लाटताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पिठामध्ये वापरताना तुपाऐवजी तेलच वापरा. तर व्यवस्थित त्याला आता पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट मळून घ्यायचं आहे. अगदी छान असं स्ट्रेचेबल झालं पाहिजे बघू शकता. असं दोन्ही हातामध्ये पकडलं तर मस्त ताणतं आहे. पोळीसाठी आपण जेव्हा पीठ मळतो तेव्हा पीठ परफेक्ट झालं की नाही हे ओळखण्याची बेस्ट अशी खूण आहे. छान असं ताणलं गेलं पीठ की पीठ आपलं मस्त असं तयार झालं असं समजावं. पीठ छान असं परफेक्ट तयार झालं आहे. आता याला हलकंसर मी पुन्हा मळून घेतलं आहे आणि ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. सगळ्या पिठाचे आणि सारणाचे गोळे सुरुवातीलाच करून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा गडबड होत नाही आणि गॅसही रिकामी राहत नाही. एका साईडला आपण पोळी लाटतो, एका साईडला भाजतो, परफेक्ट होतं. तर बघू शकता जो गोळा आहे पिठाचा तो सारणाच्या गोळ्यापेक्षा लहान आहे. याने पोळी आहे ती मस्त भरीव तयार होते. आता मी दोन्ही गोळे आहेत ते झाकून ठेवलेत आणि आता एक एक गोळा घेऊन मी तुम्हाला लाटून दाखवते. तर सर्वात आधी काय करायचं, नॉर्मल आपण पोळी मळतो तेव्हा पिठामध्ये जसा पीठ कणकेचा गोळा आहे तो डुबवून घेतो तसंच डुबवून घ्यायचं आणि छान अशी वाटी तयार करून घ्यायची. 2 अंगठे आतल्या साईडला आणि बाकीची 4 बोटं पाठीमागच्या साईडला ठेवून मधला भाग थोडासा जाडसर आणि कडेच्या पाकळ्या आहेत त्या पातळ अशा करून आपल्याला वाटी तयार करून घ्यायचे म्हणजे परफेक्ट सारण भरलं जातं. वाटी थोडी मोठीच करायची कारण आपला सारणाचा गोळा आहे तो मोठा आहे आणि आपण काय करतो पुरण असंच घालतो ना नॉर्मल पोळीला, तर इथे ते न करता पुरणाचा जो गोळा आहे तो सुद्धा सुक्या पिठामध्ये डुबवून घ्यायचा, कारण हे सारण असतं ते हलकं चिकट असतं तर ते आतमध्ये चिटकू दे नको आणि पोळी छान टम्म फुगावी यासाठी ही ट्रिक करायची. आणि व्यवस्थित हाताने दाबत याला छान भरून घ्यायचं आहे. जेव्हा आपण अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या साहाय्याने याला गोळा करतो ना तेव्हा वरून येणारं जे सारण आहे ते बोटाच्या साहाय्याने आतमध्ये ढकलत राहायचं म्हणजे व्यवस्थित आपला गोळा आहे तो भरून तयार होतो. आणि शेवटपर्यंत आपल्याला अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या मदतीनेच याला असं गोळा करत आणायचं आहे आणि एकदम टोक असं तयार झालं पिठाचं की ते टोक व्यवस्थित चिमटीच्या साहाय्याने बंद करायचं आणि कोणत्याही एका साईडला त्याला झुकवायचं आहे आणि प्रेस करायचं आहे म्हणजे आपला गोळा मस्त सील बंद होतो. आता दोन्ही तळ हातावर त्याला छान असं व्यवस्थित स्टेबल करून घ्यायचं
आणि सुकं पीठ लावून घ्यायचं आहे। जेवढं गरजेनुसार आपल्याला सुकं पीठ वाटतं तेवढंच लावायचं, खूप जास्त लावायचं नाही। आणि शक्यतो एकदाच सुकं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे पोळी आहे ती आपली अशी पांढरट होत नाही। आणि जो सील केलेला भाग आहे तो पळपटाच्या खालच्या साईडला ठेवायचा आणि वरून थोडंसं थापून घ्यायचं, जसं आपण थालीपीठ वगैरे थापतो तसं। म्हणजे काय होतं, सारण आतमध्ये छान स्प्रेड होतं आणि कडेपर्यंत ते लाटलं जातं, म्हणून ही स्टेप करायची। आणि सगळं व्यवस्थित पीठ वगैरे लावून घेतलं की हलक्या हाताने आपल्याला याला लाटायचं आहे, अजिबात प्रेशर द्यायचं नाही। हलक्या हाताने पोळी आपल्याला हाताने परतवत लाटायची। जर तुम्हाला वाटत असेल की हाताने परतवायला कठीण जात आहे तर तुम्ही डिरेक्टली पळपट परतलात तरी चालेल, पण लक्ष ठेवायचं खालच्या साईडनं ती चिकटली नाही पाहिजे। जर अगदीच गरज वाटली तर तुम्ही सुकं पीठ लावू शकता, पण शक्यतो सुकं पीठ एकदाच लावायचं, म्हणजे पोळी आहे ती मस्त अशी मऊ लुसलुशीत राहते। नाहीतर काय होतं, जेव्हा आपण सुकं पीठ भरपूर प्रमाणात लावतो आणि पोळी जेव्हा भाजतो ना, तेव्हा पोळी गार झाली की ती कडक होते। तर तसं होऊ नये म्हणून सुक्या पिठाचा कमीत कमी वापर करून जितकी शक्य होईल तितकी पातळ पोळी आहे ती लाटून घ्यायची। जितकी पातळ तुम्ही लाटाल ना तेवढी ती खायला खूप छान लागते। तुम्ही बघू शकता, जसं मी हिला लाटते तसं आतलं सारण आहे ते हलकं हलकं दिसायला लागलंय। इथपर्यंत पातळ आपल्याला लाटायचे, जवळजवळ जेवढा पळपट आहे तिथपर्यंत मी ही पोळी लाटलेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी पातळ लाटले। कारण जर आपण पातळ लाटली नाही तर पिठाचा लोधा खातो की काय असं वाटतं। पोळी आहे ती शक्यतो पातळ लाटा आणि आवर्जून कडा आहेत त्या पातळ लाटायच्या, नाही तर कडा कडक होतात। आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे पूर्ण पोळी लाटेपर्यंत तिला अजिबात पलटवायची नाही, जशी आहे खालचा भाग खाली वरचा भाग वरतीच ठेवायचा आणि पूर्ण पोळी लाटून घ्यायची। अशी उलटपालट केली तर ती चिकटते, सारण खाली पळपटला चिकटते आणि फाटते। तर असं न करता आपल्याला एकसारखं लाटून घ्यायचं आहे। हातामध्ये अलगद उचलून घ्यायचं आणि तवा आहे तो मी आधीच गरम व्हायला ठेवला होता, त्याच्यामध्ये चमचाभर तूप घालायचं। ही स्टेप पहिल्यांदाच करायची। आणि पळपटच्या वरचा भाग होता तो तव्याला खालच्या साईडला ठेवायचा, म्हणजे पोळी व्यवस्थित फुगते। ही सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे। गॅस बारीक करायचा, म्हणजे मीडियम टू लो ठेवायचा आणि हलके हलके बुडबुडे आले की आपल्याला पोळी आहे ती परतून घ्यायची। परतल्यानंतर आपल्याला एका साईडला छान असं तूप लावून घ्यायचं आहे। आवर्जून तूपच लावा, पोळीमध्ये तूप खूप छान लागतं आणि खास करून आंब्याची जी पोळी असते त्याच्यामध्ये तुपाचं कॉम्बिनेशन खूप छान जातं। वरच्या साईडनं तुम्ही बघू शकता हलकी हलकी ती फुगायला लागलेली आहे आणि खालच्या साईडनं जेव्हा ती भाजत असते तेव्हा गॅस आहे तो लो टू मिडियमच ठेवायचा, नाही तर खालच्या साईडनं ती जास्त करपते। पोळी छान अशी फुगली की आपल्याला हिला परतवून घ्यायचे, खूप जास्त उलटपालट करायची नाही, 3 वेळाच परतायचे। म्हणजे एकदा आपण जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा एकदा परतून एका साईडला तूप लावायचं, पुन्हा एकदा परतायची, त्यालाही व्यवस्थित असं तूप लावायचं आणि तुपाची साईड हलकी भाजण्यासाठी तिला पुन्हा एकदा पलटायची। अशी 3 वेळाच पलटायची। खूप जास्त उलटपालट केलात ना तरीसुद्धा पोळी आहे ती कडक होते। ही सुद्धा टीप खूप महत्त्वाची आहे, म्हणजे खूप वेळापर्यंत पोळ्या मऊ लुसलुशीत राहण्यासाठी। तर बघू शकता पोळीला किती छान कलर आलेला आहे, दोन्ही साईडनं ती मस्त अशी भाजली गेलेली आहे। तर आता मी तव्यावरतीच ह्या पोळीला असं दोडलेलं आहे आणि कोणत्याही टिश्यू पेपरवर याला काढून ठेवायचं आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या पोळ्या इथे भाजून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या पोळ्या माझ्या मस्त टम्म फुग्यासारख्या फुगल्या होत्या। असं नाही की एक फुगली नाही, सगळ्या एका स्टेपने मी केलात नाही, सगळ्या एकसारख्या फुगलात, तुमच्याही फुगणार। फक्त सगळ्या स्टेप मी ज्या सांगितलेल्या आहेत ना त्या फॉलो करून बनवा, म्हणजे तुमची पोळी ही अजिबात चुकणार नाही। तर एक पोळी मी तुम्हाला दुडून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ती किती सॉफ्ट तयार झाले। तर बघू शकता एकदम छान घडी होते तिची, इतकी मऊ लुसलुशीत ही पोळी झाली। आणि ओपन करून दाखवते की आतमध्ये सारण किती भरले, ती इतकी छान मऊ लुसलुशीत होती ना की ओपन करताना विस्कटायला लागली। तर तुम्ही बघू शकता आतमध्ये सारण आहे ते इव्हनली स्प्रेड झालेलं आहे आणि कडेपर्यंत भरलेलं आहे, त्यामुळे पोळी आहे ती खायला खूप छान लागते। आणि मुळात म्हणजे ह्या पोळ्या 4 ते 5 दिवस सहज टिकतात, त्यामुळे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता। मस्त अशा चवीला होतात, लहान मुलांना का मोठ्यांनाही खूप आवडतात। तुम्हाला जर आजची रेसिपी छान वाटली असेल, आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे कोणतीच रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही। सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू। बाय बाय।